मटकीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात. मटकीचे आपण वेगवेगळे पदार्थ पण बनवत असतो, जसं की मटकीची उसळ, मटकीची झणझणीत रस्सा भाजी किंवा तर्रीदार मिसळ. तर याच मटकीपासून आज आपण बनवणार आहोत खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ. हे थालीपीठ खायला खूप चवदार लागतं. तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी एका ग्राइंडरच्या भांड्यामध्ये 1 टेबलस्पून धने, 1 टीस्पून जिरे घेतले आहेत, 2 ते 3 मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, 5-6 कढीपत्त्याची पानं घेऊन हे सर्व मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी मोड आलेली मटकी वाटून घेते. मटकी तुम्ही थोडं पाणी टाकून बारीक पेस्टसुद्धा करून घेऊ शकता. मी थोडी दरदरीतच वाटून घेतलेली आहे. आता एका भांड्यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, 2 चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. यामध्ये घालूयात वाटून घेतलेली मटकी, मिरची लसणाचं वाटण, थोडी कोथिंबीर, 1 चमचा ओवा हाताने आपल्याला चोळून घालायचा आहे, पांढरे तीळ, चिमूटभर हिंग, 1 टीस्पून चिली फ्लेक्स घालायचं आहे. तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही चिली फ्लेक्स स्किप करू शकता. चवीनुसार मीठ घालून 1 चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे. त्यामुळे थालीपीठ छान खुसखुशीत होतं. आता हे सगळे जिन्नस आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचे आहेत. गरज असेल तरच यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. तर आपलं मऊसूत पीठ इथं तयार झालेलं आहे. याला आता 1 चमचाभर तेल लावून आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवूयात. आता एक स्वच्छ कापड थोडं भिजून घेऊया. यावर किंचित पाणी लावून एक पिठाचा गोळा घेऊन आपण गोल आकारामध्ये थापून घेऊयात. आता याला काही छिद्र करून घ्यायचे आहेत. आपण थालीपीठ जितकं पातळ थापू तितकंच ते खरपूस होतं. इथे मी एक तवा तापून घेतलेला आहे. त्यावरती आता जवळपास 1 चमचाभर तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे. गॅस मीडियम टू हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे. तेल तापून झाल्यावरती आपण हलक्या हाताने थालीपीठ सोडून घेणार आहोत आणि सर्व बाजूनी त्याला 1 चमचाभर तेल सोडून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं जवळपास आपण याला मंद आचेवरती शेकून घ्यायचं आहे. तर आपण याची बाजू पलटून घेऊयात आणि याला तूप किंवा तेल लावून छान शेकून घेऊयात. तर अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ मी इथे बनवून घेते. ही थालीपीठ खायला खूप खुसखुशीत आणि चविष्ट लागतात. तर आपली इथे खमंग अशी थालीपीठ रेडी आहेत. तुम्ही हे कोणत्याही चटणीसोबत किंवा सॉससोबतही खाऊ शकता. मला हे प्लेनच खायला खूप आवडतात. तर अशा या पावसाळ्यामध्ये गरमागरम थालीपीठ खायची मजाच काही और असते. तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर परत भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.